वेदांत नेप आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, काय परिस्थिती आहे बीएमसी बाहेर, पोलिसांची काय भूमिका आहे? नक्कीच पोलीस समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे आंदोलक ऐकायला तयार नाहीयेत। एक प्रकारे आवाहन केलं जातंय की आपण आझाद मैदान परिसरात जावं, पूर्णपणे बंद केलेत रस्ते। तर आवाहन केलं कालही केलं होतं पोलिसांनी की कोंडी करू नये, मात्र मोठी वाहतूक कोंडी झाली साहेब। आम्ही पण काल आवाहन केलं होतं, आमच्या ज्या गाड्या पार्किंगला आहेत तिथं आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही। रात्रभर गुडघाभर पाण्यामध्ये आम्ही दिवसभर रात्रभर उभा टाकून होतो। आम्ही किती दिवस शांत बसायचं? आमचा मनोज दादा तिथं उपाशी झोपला। या सरकारला अजून गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, अजून त्याला जाळे झालं। मी नांदेडून तालुका मुखेड थांबणार तुम्ही आता किती वेळ? जो बेमुदत आंदोलन आहे, आता जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत आम्ही आता आंदोलन तर आझाद मैदानात आहे। आता याच्यानंतर आम्ही लोकल ट्रेन बंद पाडणार आहोत दुपारच्या नंतर। दुपारपर्यंत जर काही निर्णय झाला नाही तर लोकल ट्रेन पूर्ण मुंबईची बंद पाडण्याची ताकद। त्यामुळे अँब्युलन्सला वाट करून दिली जाते, अँब्युलन्सला सुद्धा अडचण येत आहेत कारण पूर्णपणे वाहतूक कोंडी दोन्ही बाजूनी झालेली आहे आणि त्यामुळेच रॉंग साईडने आता ही अँब्युलन्स पुढे मार्गस्थ करण्यात आलेली आहे। अनेक आपत्कालीन सोयी सुविधा त्या सुद्धा आपल्याला पाहायला इथे आपण जर बघितलं तर पोलीस सुद्धा इथे आहेत। पोलीस समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे बाथरूम सुद्धा सोय केली नाही जाते। काय करायला सरकार काय करते आम्हाला वेगळा न्याय? मी लातूरून उदगीर तालुक्यातून मी हळी गावचा आहे। मी इथं उपोषणाला आले कालपासून। इथं आम्हाला अन्न देत नाही। सीएसटीच्या बीएमसी समोर आता तुम्ही वाशिते मुंबई सगळं अन्न पाणी सगळं बंद केलंय सरकार शासनानं सगळं बंद केलंय। किराणा दुकान सुद्धा उघडं नाही। दादा इथे आता पोहे करणार? मुख्यमंत्री साहेबांनी दुकानं बंद केल्यामुळे आम्ही इथं पोहे करतो। राष्ट्राला पण रस्ता आहे, ट्रॅफिक जाम आहे मागे, काही घेणं देणं नाही। आम्ही कालपासून उपाशी आहोत, आम्ही काय खायचं इथं मुंबईमध्ये? त्याच्यामुळे आपण इथे बघतोय पोहे इथे आणलेले आहेत। इथे सध्या आपण दाखवतोय हा सीएसएमटी परिसर म्हणजे अगदी स्टेशनच्या बाहेरचा परिसर, मुंबई मुख्यालयाच्या समोरचा हा रस्ता आहे आणि तो पूर्ण जाम केलेला आहे। आणि आता इथे कांदा चिरला जातोय, इथे पोहे तयार करण्याचं काम केलं जातंय। इथे खाऊ गल्ली बंद आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की मोजकी दुकानं बंद आहेत। आज 2 दिवस झालं, आज आमचा सकल मराठ्याचे करोडो लोक या ठिकाणी उपाशी आहेत। प्रशासनाच्या वतीनं कुठलीच मदत कुठली सेवा नाही, पण स्वतःच्या हिमतीनं आम्ही आमचं आंदोलन दाखवलं सगळं। म्हणून ह्याच चौकात दादा काल असं म्हटले की वाहतूक कोंडी कुठेही करू नका, मुंबईकरांना ही केलेली नाही। आता ते झाली। गेल्या 40 वर्षापासून मराठा समाजावर अत्याचार होते। 58 मुख्य मोर्चे काढलेत, पण कुणाला त्रास देणारा मराठ्याची औलाद नाही। पण आम्ही उपाशी मारायचं का? आम्हाला पाणी नाही, या ठिकाणी कुठली व्यवस्था नाही। आम्ही सगळं सहकार्य केले पोलीस प्रशासनानं। आमचा कुठला त्रास नाही पोलिसांना। आम्हाला सहकार्य करा म्हणा प्लीज। आम्हाला अडवलं जातं, 15 किलोमीटरवर गाड्या आहेत आमच्या। पोलीस म्हणाले की बाजूला व्हा, रस्ता खाली करा। कालपासून आम्ही उपाशी आहेत, आम्ही काय करायचं? कुठं राहायचं? त्याच्यामुळे आपण इथे बघतोय हे पोह्याचं पातेलं इथे आणलेलं आहे, कांदा चिरला जातोय आता आणि हे पोहे तयार करून इथेच आता नाश्त्याचं वाटप इथे करतायत आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। कारण इथे पुन्हा एकदा आपण आपले कॅमेरामॅन दीपेश महाजन दाखवतील की पूर्णपणे हा रस्ता जाम आहे आणि पुढे म्हणजे जे फ्लायओव्हर उतरल्यानंतर तुम्हाला पुढे जाताच येत नाहीये अशा प्रकारची स्थिती आहे। आपण पुढे जो रस्ता आपण बघितला की सीएसएमटीच्या समोरचा रस्ता, ती एक लेन सुरू होती, ती सुद्धा बंद झालेली आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आणि याच वाहतूक कोंडीतनं मुंबईकरांना वाट काढावी लागणार आहे। आणि संपूर्ण म्हणजे फ्रीवे, ईस्टर्न फ्रीवे सुद्धा पुढे मार्गस्थ इकडे सीएसएमटी आणि बीएमसी कडे येतो, तिथे सुद्धा बंद करण्यात आलेला आहे। कारण हा पूर्ण सर्कल हा मराठा आंदोलकांनी जाम केलेला आहे। घोषणाबाजी केली जाते आणि आता तर थेट इथे नाश्ता इथे केला जाणार, पोहे तयार केले जात आहेत। काही ठिकाणी आपण बघितलं तर झेंडे घेऊन आलेले आहेत।
काही जणांनी ठिया इथे काय केलेला आहे आणि त्यामुळे वारंवार सूचना या मुंबई पोलिसांकडनं केल्या जातात की रस्ता खाली करावा, रस्ता मोकळा करावा. बरोबर आहे. त्यामुळे खाण्यापिण्यासह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आहे या सगळ्या आंदोलकांची. वेदांत, तू सोबत राहा, अपडेट देत राहा. आपण जाऊयात, सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सूरज, तू सध्या कोणत्या भागात आहेस? काय परिस्थिती आहे तिथे? किती गर्दी आहे आणि कशी वाहतूक कोंडी आहे? काय चित्र दिसतंय? प्रज्ञा, नक्कीच मी CSMT स्थानकाच्या अगदी समोर आहे, ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं आता आंदोलकांची समजूत काढली जात आहे. स्वतः मुंबईचे सहपोलीस चौधरी देखील आहेत, त्याचबरोबर ते मुंबई पोलीस दलातले जवान आहेत आणि CISFचे जवान हे देखील रस्त्यावरती आहेत. आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय आहे, कशा संदर्भात हे तुम्ही वाहतूक कोंडी करून ठेवलेली आहे? कारण काल मनोज जरांगे यांनी आवाहन केलं होतं की कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी आणि कायदा हा हातात घ्यायचा नाही असं आवाहन करून सुद्धा आज जर आपण पाहतोय तर मराठा बांधव हे सकाळपासूनच या ठिकाणी रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. यांचं अनेक मराठा बांधव हे पोलिसांकडे सांगत आहेत की आमची गैरसोय ही मोठ्या प्रमाणात करण्यात आली, प्रशासनाकडनं त्यांना कुठलंही सहकार्य हे देखील मिळालेलं नाही आणि त्याच निषेधार्थ आज आम्ही रस्त्यावरती उतरलेलो असं प्रत्येक मत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी याच्यासह CISFचे जवान हे देखील रस्त्यावरती तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून आता मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा हो पुढे जाऊ काय पाणी बंद केलं, आमचा नाश्ता बंद केला. अरे मराठा समाजावर अन्याय आम्हाला अधिकार पलीकडे रोड पूर्ण मोकळी केलेली तुम्ही म्हणता काल आमचं पाणी बंद केलं, जेवण बंद केलं. आम्हाला अधिकार नाही. आमच्यावर एवढा अन्याय कशामुळे करताय तुम्ही लोक? आम्हाला या गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही. तर पोलीस या सगळ्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. एकीकडे या सगळ्या आंदोलकांनी जेवणाखाण्याची सोय नाही म्हणून आता रस्त्यावरच स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे, पोहे बनवायला सुरुवात केलेली आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरचा जो भाग आहे तो देखील पूर्णतः आंदोलकांनी व्यापून गेलेला आहे. पोलीस समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत, वाहतुकीला वाट मोकळी करून द्या असं आवाहन करतायत. पण हे आंदोलक कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आम्ही गेले 2 दिवस उपाशी आहोत, आमच्या जेवणाखाण्याची